लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी। बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? पात्र बहिणींसाठी शेवटचा एक पर्याय। नक्कीच महत्त्वाची अपडेट काय आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे फक्त 1500 रुपये देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली होती। ही योजना ज्यावेळी सुरू करण्यात आलेली होती तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000 इतकी होती। तर आता एप्रिल 2026 मध्ये लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊन 1,77,00,000 आलेली आहे। तर राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे। तसंच ही योजना महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते। तसंच या योजनेतील लाभार्थी महिलांना सुरुवातीलाच KYC करण्याचे आवाहन सरकारने दिलेले होते। त्यानंतर KYC दुरुस्तीसाठी सुद्धा 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आलेली होती। आणि महाराष्ट्र सरकारने ज्यावेळी ही योजना सुरू केलेली होती तेव्हा योजनेचे निकष देखील जाहीर केलेले होते। त्याच अनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही पात्रतेच्या अटी सुद्धा लावण्यात आलेल्या होत्या। ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असेल त्या कुटुंबातील पात्र बहिणींना निकष लावण्यात आलेला होता। या निकषानुसार पडताळणी करण्यासाठी KYC ची प्रक्रिया सुरू करण्यात आली। काही महिलांनी KYC करताना चुकीचे पर्याय निवडले तर दुरुस्तीसाठी सुद्धा 30 एप्रिल पर्यंत संधी होती। KYC दुरुस्तीनंतर एप्रिल मध्ये पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,77,00,000 आलेली असून हे स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे जवळपास 70 लाख बहिणींची KYC ची प्रक्रिया पूर्ण न केल्या किंवा काही कारणास्तव त्या पात्र ठरलेल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारवरील आर्थिक दबाव सुद्धा कमी झालेला आहे। आता शेवटचा पर्याय म्हणजेच काय, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन KYC ची प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। तर लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी असं सांगल्या जात आहे। तर हे पैसे नेमके कधी मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार ते सुद्धा सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। नक्कीच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। महत्त्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे 14 मे ते 15 मे पासून वाटप सुरू करण्यात आली होती। तसंच काही बहिणींना 24 मार्च पासून देखील पैशांची वाटप होत आहे। तर काही जिल्ह्यातील बहिणींना एक चांगला मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना 500 रुपये सुद्धा दिले जातात, असं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे। तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र बहिणींना नक्कीच योजनेचा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही पात्र असाल तर